छत्रपती संभाजीनगर शहरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडलं। नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी चूल पेटवून सरकारचा निषेध केला। भाजप सरकार मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद। अरे भाजप सरकारचं करायचं काय? अरे भाजप सरकारचं करायचं। आखाती देशांमधील सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीचा परिणाम देशातील गॅस पुरवठ्यावर होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। शहरातील अनेक गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की अनेक कुटुंबांना पर्याय नसल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे। याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं। सरकारने तात्काळ गॅस पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभर गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। याला सर्वस्वी जबाबदार या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। कारण की जर समजा हे सगळे जगाचं जे युद्ध चालू होणार होतं, या युद्धामध्ये जर समजा भारतानं अगोदरच पूर्वतयारी करून ठेवली असती तर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आज जी गॅस टंचाई निर्माण होती ती गॅस टंचाई निर्माण झाली नसती। याला सर्वस्वी जबाबदार ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। म्हणून आम्ही आज राज्यभर नरेंद्र मोदी यांच्या विरोधात या गॅस टंचाईचं आंदोलन करीत आहोत। रूपचंद गाडेकर, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, औरंगाबाद पश्चिम।